आफ्टरनून स्टुडंट्स. मी डॉक्टर जीवनज्योती विश्वनाथ निकाळजे, गृहविज्ञान विभाग. आज आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्ष म्हणजे BA SY होम सायन्स सब्जेक्ट आणि सेमिस्टर तिसरा याच्यामध्ये असणारा पेपर 6वा जो आहे तो म्हणजे वस्त्रशास्त्र, तंतू ते कापड याचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. यापूर्वी आपण युनिट फर्स्ट म्हणजे याच्यातलं चॅप्टर फर्स्ट देखील आपण सुरू केलेला आहे. युनिट फर्स्ट मध्ये आहे वस्त्रतंतूची मूलतत्वे. तर या वस्त्रतंतूची मूलतत्वांमध्ये पहिल्यांदा आपण बघत होतो तंतूचे वर्गीकरण. तर तंतूचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन ऑफ फायबर हे बघत असताना आपण तंतूचे मूळ 2 प्रकार म्हणजे नैसर्गिक तंतू आणि मानवनिर्मित तंतू हे 2 प्रकार जे आहे याची वर्गीकरण जे आहे ते आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. आणि इन डिटेलमध्ये म्हणजे त्याच्यातलंही नैसर्गिक तंतू हा जो काही प्रकार आहे हा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या तासिकेमध्ये डिस्कस केलेला आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण मानव निर्मित तंतू याचं क्लिअर क्लासिफिकेशन किंवा व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आणि ते कशाच्या आधाराने बनले जातात किंवा ओळखले जातात. तर आपण आत्ता बघणार आहोत मानव निर्मित तंतू म्हणजे नैसर्गिक तंतू ज्याला नैसर्गिक तंतू आणि मानव निर्मित तंतू किंवा कृत्रिम तंतू असं देखील याला म्हटलं जातं. म्हणजे कृत्रिम तंतू की जो कृत्रिम पद्धतीने तयार केला जातो, तो निसर्गामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये उपलब्ध नसतो, त्याला कृत्रिम तंतू किंवा मानव निर्मित तंतू असं देखील म्हटलं जातं. तर मानव निर्मित तंतूमध्ये आपण जेव्हा नैसर्गिक तंतूचं क्लासिफिकेशन बघत होतो तेव्हा आपण एक गोष्ट बघितली की वनस्पतीचे तंतू जे आहेत म्हणजे नैसर्गिक तंतूंमधले वनस्पतीचे जे तंतू आहेत ते सेल्युलोज या घटकापासून तयार केले जातात. म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये सेल्युलोजचे प्रमाण असते त्याच्यापासूनच नैसर्गिक तंतू हे तयार होतात. परंतु मानव निर्मित तंतू सुद्धा सेल्युलोजपासून तयार केले जातात. मग हे कसं की जर नैसर्गिक तंतूमध्ये जर सेल्युलोज घटक आहे तर मग मानव निर्मित तंतूंचा कसा काय प्रकार आहे हा. तर याचं सरळ विवरण असं होईल की सेल्युलोज हा घटक म्हणजे सेल्युलोज या रासायनिक पदार्थांपासून किंवा वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले तंतू म्हणजे मानव निर्मित तंतू किंवा कृत्रिम तंतू. तर याचे मूळ 4 प्रकार आहेत. म्हणजे मानव निर्मित तंतूचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आहे सेल्युलोज तंतू. सेल्युलोज तंतू. दुसरा प्रकार आहे प्रथिने युक्त तंतू. प्रथिने युक्त तंतू. तिसरा प्रकार आहे ॲस्बेस्टॉस. आणि चौथा प्रकार आहे सेल्युलोज तंतू. हा पहिला प्रकार आहे. आपण थोडेसे दुसरीकडे झालो होतो. तर मुळात मानवनिर्मित तंतूचे मूळ 2च प्रकार पडतात. एक म्हणजे आहे तापसंज्ञाशील तंतू आणि दुसरा आहे अतापसंज्ञाशील तंतू. या 2 मूळ प्रकारामध्ये मानवनिर्मित तंतूचं किंवा कृत्रिम तंतूचं वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. तर सुरुवातीला जेव्हा तापसंज्ञाशील तंतू आपण बघतो तेव्हा या तापसंज्ञाशील तंतूचे
पुन्हा 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला प्रकार म्हणजे सेल्युलोज, दुसरा प्रकार म्हणजे असेल्युलोज किंवा संश्लेषित तंतू. सेल्युलोज ज्याला संश्लेषित तंतू असं देखील म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे खनिज तंतू. आता ताप संज्ञाशील मध्ये हे 3 प्रकार आहेत, सेल्युलोज, असेल्युलोज आणि खनिज. या 3 प्रकारांमध्ये मानव निर्मित तंतूंचे वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. आता सेल्युलोज तंतूंमध्ये कुठले कुठले 2 प्रकार म्हणजे सेल्युलोज मध्ये कुठले कुठले तंतू आहेत जे बनवले जातात, तर पहिला तंतू आहे ॲसिटेट आणि दुसरा तंतू आहे ट्रायॲसिटेट. हे 2 तंतू जे आहेत ते सेल्युलोज या घटकापासून तयार केले जातात. आणि असेल्युलोज किंवा संश्लेषित तंतू जे आहेत ते कोणते कोणते आहेत, तर ते आहे 1 नंबर नायलॉन, 2 नंबर आहे पॉलिस्टर, 3 नंबर आहे डेक्रॉन, 4 नंबर आहे अर्माइड, 4 नंबर 5 नंबर आहे ओरलॉन. 6 नंबरचा तंतू आहे ॲक्रिलॉन आणि 7 नंबरचा तंतू आहे ॲक्रिलिक. तर हे एकंदर हे 7 तंतू जे आहेत ते संश्लेषित तंतू आहेत किंवा असेल्युलोज तंतू आहेत. आणि त्याच्यानंतर खनिज तंतूंमध्ये एक धातू तंतू असतो आणि दुसरा अधातू तंतू असतो, म्हणजे धातूपासून बनणारा आणि अधातू तंतू. आता धातू तंतूमध्ये कोणता कोणता आहे, तर सोने, चांदी, क्रोम आणि स्टील. सोने, चांदी, क्रोम आणि स्टील हे 4 धातू जे आहेत या धातूपासून तयार होणारा तंतू म्हणजे हा मानव निर्मित खनिज तंतू आहे. तर अधातूमध्ये काच हा प्रकार येतो, म्हणजे काच हा अधातू आहे आणि याच्यापासून बनलेला तंतू म्हणजे हा मानव निर्मित तंतूचा किंवा कृत्रिम तंतूचा ताप संज्ञाशील तंतू हा आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे अताप संज्ञाशील तंतू. मग आता हा अताप संज्ञाशील तंतू जो आहे तो त्याच्यामध्ये कुठले कुठले तंतू येतात, तर अताप संज्ञाशील मध्ये पहिला तंतू आहे सेल्युलोज तंतू, म्हणजे हा तंतू सुद्धा सेल्युलोज पासून बनवला जातो. मग हे सेल्युलोज मध्ये येणारे कोणते कोणते आहे, याच्यामध्ये रेयॉन आहे, 2 नंबरचं विस्कोज आहे, 3 नंबर आहे क्युप्राअमोनियम. आता अताप संज्ञाशील तंतू सुद्धा 3 गटामध्ये वर्गीकृत केला जातो. पहिला आहे सेल्युलोज तंतू, त्याच्यानंतर हा झाला अ गट, त्याच्यानंतर याच्यातला ब गट येतो किंवा दुसरा भाग येतो. हा पहिला वर्गीकरण. हा दुसरा वर्गीकरण तो म्हणजे प्रथिनेयुक्त तंतू. तर ह्या प्रथिनेयुक्त तंतूमध्ये कुठले कुठले तंतू येतात, तर पहिला तंतू आहे ॲझिलॉन, एकच तंतू येतो याच्यामध्ये
ॲझलम. आणि त्याच्यानंतर तिसरा गट म्हणजे क गट आहे. केसिन, झिंक आणि अल्जिनेट. केसिन, झिंक आणि अल्जिनेट. आता हे जे 3 तंतू आहेत हे तंतू फक्त वैद्यकीय उपयोगासाठी वापरले जातात. वैद्यकीय उपयोग म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल एरियाजमध्ये या तंतूचा म्हणजे कोणत्या केझिन, झिंक आणि अल्जिनेट हे तंतू जे आहे हे फक्त वैद्यकीय क्षेत्रातल्या वस्तूंसाठी किंवा वैद्यकीय क्षेत्राच्या गोष्टींसाठी ते वापरले जात असतात. तर याच्यामध्ये आपण आता मानव निर्मित तंतू किंवा कृत्रिम तंतू हे वर्गीकरण जे आहे ते आपण आता या ठिकाणी बघितलंय. त्याचा परत एकदा धावता आढावा घेऊया आपण की मूळतः मानव निर्मित तंतू म्हणजे मानवाने बनवलेला किंवा कृत्रिम पद्धतीने हा तंतू तयार केला जातो. तर कृत्रिम पद्धतीने जेव्हा हा तंतू तयार केला जातो तेव्हा याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे तापसंज्ञाशील तंतू आणि दुसरा म्हणजे अतापसंज्ञाशील तंतू. तर तापसंज्ञाशील तंतूंमध्ये 3 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सेल्युलोज, असेल्युलोज तंतू आणि खनिज तंतू. मग सेल्युलोज तंतूमध्ये कोणते कोणते येतात तर ॲसिटेट तंतू आणि ट्राय ॲसिटेट तंतू जो आहे तो सेल्युलोज घटकापासून बनवला जातो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे असेल्युलोज तंतू ज्याला आपण संश्लेषित तंतू असं देखील म्हटलं जातं. म्हणजे त्याला पर्यायी नाव आहे संश्लेषित तंतू. तर याच्यामध्ये नायलॉन, पॉलिस्टर, डेक्रॉन, अर्माइड, ओरलॉन, ॲक्रिलॉन आणि ॲक्रिलिक हे एकूण 7 प्रकारचे तंतू जे आहेत ते असेल्युलोज घटकापासून किंवा संश्लेषित घटकापासून तयार केलेले हे मानव निर्मित तंतू आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो की कृत्रिम पद्धतीने खनिज तंतू कसे तयार केले जातात. तर याच्यामध्ये खनिज तंतूंमध्ये धातू आणि अधातू अशा 2 पद्धतीच्या तंतूंचा उपयोग वस्त्रनिर्मितीसाठी केला जातो. तर धातूमध्ये सोने, चांदी, क्रोम आणि स्टील हे 4 धातू जे आहेत याच्यापासून वस्त्र बनवण्यासाठी तंतूंची निर्मिती ही कृत्रिम पद्धतीने म्हणजे मानव निर्मितीच्या प्रोसेसचा वापर करून या 4 धातूंपासून तंतू जो आहे तो बनवला जात असतो. त्याच्यानंतर अधातूमध्ये काच जो आहे तो देखील तंतू बनवण्यासाठी म्हणजे कृत्रिम तंतू बनवण्यासाठी किंवा कृत्रिम पद्धतीने वस्त्राच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग जो आहे तो खनिज तंतू म्हणून अधातूमध्ये केला जातो. त्याच्यानंतर तापसंज्ञाशील बघितल्यानंतर कृत्रिम तंतूचा दुसरा प्रकार म्हणजे अतापसंज्ञाशील तंतू. आणि मग अतापसंज्ञाशील तंतूमध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे सेल्युलोज तंतू, दुसरा प्रकार म्हणजे प्रथिनेयुक्त तंतू आणि तिसरा प्रकार म्हणजे जो फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोगात आणला जातो अशी जी तंतू आहेत ते तंतू अतापसंज्ञाशील तंतू या वर्गीकरणाअंतर्गत मोडतात. ज्याच्यामध्ये सेल्युलोज जो आहे त्याच्यापासून रेयॉन, व्हिस्कोज आणि क्युप्रामेनियम हा जो काही तंतू आहे तो सेल्युलोज पासून तयार केला जातो. त्याच्यानंतर प्रथिनेयुक्तमध्ये ॲझिमॉन हा एकच तंतू जो आहे तो प्रथिन्यांपासून तयार केला जातो. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे उपयोगात आणले जातात त्याच्यामध्ये केझिन, झिंक आणि अल्जिनेट हे 3 तंतू जे आहेत ते अतापसंज्ञाशील या वर्गीकरणामध्ये मोडले जातात. आता मानव निर्मित तंतू जो आहे त्याचं वर्गीकरण जे आहे ते तंतू बनवताना कुठला पदार्थ त्याच्यासाठी वापरला गेलेला आहे किंवा कुठल्या पदार्थापासून त्या तंतूची निर्मिती केलेली आहे याच्यानुसार देखील मानव निर्मित तंतूचे वर्गीकरण केले जाते. आता जे आपण वर्गीकरण बघितलं हे तापसंज्ञाशील आणि अतापसंज्ञाशील.
म्हणजे ह्या तंतूमध्ये असणारा हा गुणधर्म की ताप संवेदनशील, म्हणजे त्याला टेम्परेचर जे आहे ते सहन होऊ शकतं किंवा तो टेम्परेचर जे आहे तो सहन करू शकतो. आणि अताप संवेदनशील तंतू म्हणजे तो ते टेम्परेचर, ते ॲटमॉस्फिअर जे आहे ते त्याच्यामध्ये ते तयार होऊ शकत नाही किंवा त्याला ते ॲटमॉस्फिअर जे आहे ते ॲप्रोप्रिएट राहत नाही. तर हा झाला पहिला जो प्रकार आहे, म्हणजे पहिल्या प्रकाराने जे वर्गीकरण आपण बघितलं ते आहे त्या तंतूमध्ये असणाऱ्या गुणधर्मानुसारचं वर्गीकरण. आणि आत्ता आपण बघतोय की मानवनिर्मित तंतूमध्ये कोणत्या रासायनिक पदार्थाचा, म्हणजे मानवनिर्मित तंतूचं वर्गीकरण जे करतो तेव्हा त्याच्यामध्ये उपयोगात आणलेला पदार्थ कोणता आहे याच्यानुसार देखील मानवनिर्मित तंतूचे 3 पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. पहिला प्रकार होता गुणधर्मानुसार आणि हा प्रकार आहे उपयोगानुसार, म्हणजे त्याच्यासाठी काय वापरलं आहे त्याच्यानुसार मानवनिर्मित तंतूचं वर्गीकरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. तर 1 नंबर आहे सेल्युलोज पदार्थ, म्हणजे सेल्युलोज पदार्थाचा वापर करून जे तंतू तयार केले जातात ते तंतू म्हणजे मानवनिर्मित तंतू. दुसरा प्रकार आहे रासायनिक पदार्थ, म्हणजे रासायनिक घटकांचा किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करून जे तंतू तयार केले जातात ते म्हणजे मानवनिर्मित तंतू. आणि तिसरा प्रकार आहे खनिज पदार्थांचा वापर करून तयार केलेले मानवनिर्मित तंतू, हा तिसरा प्रकार आहे. आता याच्यामध्ये सेल्युलोजमध्ये काय आहे किंवा सेल्युलोजमध्ये कुठल्या तंतूंचा अंतर्भाव येतो, तर रेयॉनचे सर्व प्रकार जे आहेत, म्हणजे रेयॉन कपड्याचे सर्व प्रकार जे आहेत ते सेल्युलोज पदार्थापासून तयार केले जातात किंवा सेल्युलोज पदार्थांतर्गत रेयॉनचे सर्व प्रकार जे आहेत ते मोडले जातात किंवा त्या पद्धतीने ते बनवले जातात. त्याच्यानंतर रासायनिक पदार्थामध्ये एक आहे पॉलिस्टर आणि दुसरा आहे ऑर्लॉन. हे 2 तंतू जे आहेत ते रासायनिक पदार्थाच्या उपयोगातून तयार केले जातात. तर खनिज पदार्थामध्ये सोने, चांदी आणि तांबे हे 3 धातू जे आहेत, हे 3 खनिज जे आहेत त्याच्या वापरातून खनिज पदार्थाच्या अनुषंगाने जेव्हा आपण मानवनिर्मित तंतूचा विचार करतो तर मानवनिर्मित तंतूमध्ये कुठल्या घटकाचा वापर केलेला आहे त्याच्या अनुषंगाने, म्हणजे मानवनिर्मित तंतूचे वर्गीकरण हे 2 पद्धतीने केलेले आहे. पहिली पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मानुसार आणि दुसरी पद्धत म्हणजे त्याच्यासाठी वापरला गेलेला पदार्थ कोणता आहे याच्यानुसार, म्हणजे त्याच्यावर उपयोग त्याच्यामध्ये तयार करताना कुठला पदार्थ उपयोगात आणला गेला याच्यानुसार केलेलं हे वर्गीकरण आहे. तर आत्तापर्यंत आपण नैसर्गिक तंतूचे वर्गीकरण आणि मानवनिर्मित तंतूचे वर्गीकरण हे इन डिटेलमध्ये, म्हणजे त्याचं नावासकटची जी तोडओळख आहे, म्हणजे कुठल्या तंतूला, म्हणजे पॉलिस्टर आहे, रेयॉन आहे, विस्कोज आहे, ॲक्रिलिक आहे किंवा सुती म्हणा, म्हणजे नैसर्गिक तंतूमध्ये सुती, जूट, हेम ही नावं जी आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये कोणता तंतू मोडतो. त्याच्यानंतर प्राणीच्या तंतूमध्ये कुठले तंतू मोडतात, की जसं की प्राण्यांच्या केसापासनं, कातडीपासनं किंवा त्यांच्याकडनं स्त्रवला जाणारा स्त्राव जो आहे त्याच्या माध्यमातून होणारा तयार होणारा तंतू या स्वरूपाचे, म्हणजे त्यांच्या वस्त्रतंतूच्या नावासकट आपण एकंदर मानवनिर्मित तंतू कोणते कोणते आहेत आणि नैसर्गिक तंतू कोणते कोणते आहेत, म्हणजे नैसर्गिक तंतू आणि कृत्रिम तंतू या दोनही तंतूंची अगदी व्यवस्थित माहिती जी आहे ती आपण मागच्या आणि ह्या 2 लेक्चरमध्ये, म्हणजे मागच्या तासामध्ये आणि ह्या तासामध्ये आपण ही माहिती जी आहे ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण या 2 तासिकांमध्ये घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपण प्रॉपरली सुरुवात करू शकतो, म्हणजे नैसर्गिक तंतूला. म्हणजे आता आपल्याला आपण या युनिटचा जो पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या होत्या की वस्त्रतंतू कशाला म्हणतात आणि वस्त्रतंतूचे
क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण काय आहे, तर ह्या दोन गोष्टी म्हणजे की वस्त्रतंतू कशाला म्हटलं जातं आणि वस्त्रतंतूचं वर्गीकरण हे कसं केलं जातं, तर या दोन मुद्दे जे आहेत ते आपण मागच्या 2 तासिकेपासून बघत आहोत. आत्ता आपण ह्या तासिकेपासून म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त वर्गीकरण बघितलं, परंतु आता खऱ्या अर्थाने नैसर्गिक तंतू मग त्याच्यामध्ये तो कसा तयार होतो, कशापासून तयार होतो, मग तो कुठे कुठे तयार होतो आणि त्या तंतूचं काय वैशिष्ट्य आहे, काय गुणधर्म आहेत, या स्वरूपानं आता आपला खरा अभ्यास जो आहे म्हणजे तंतूची खरी माहिती म्हणजे एका तंतूची योग्य पद्धतीने माहिती आपण आता या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर आपण सुरुवातीलाच आपला जो पहिला प्रकार आहे नैसर्गिक तंतू याच्यापासूनच आपण सुरुवात करूया. तर नैसर्गिक तंतू म्हणजे काय, तर निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या तंतूंचा समावेश म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून जो तंतू तयार केला जातो तो म्हणजे नैसर्गिक तंतू होय किंवा त्याच्यापासून तयार होणारा तंतू म्हणजे नैसर्गिक तंतू होय. आता निसर्गात याचं मूळ स्वरूपात जो आहे तो हा निसर्गामध्ये उपलब्ध असतो, पण हे तंतू वेगवेगळे करण्यासाठी किंवा त्याच्यातून काही घटक वेगळे करण्यासाठी मुख्य 3 प्रकारचे हे तंतू जे आहेत ते बघितले जातात, जसं सेल्युलोज तंतू, प्रथिनेयुक्त किंवा प्राणीज तंतू आणि खनिज तंतू. म्हणजे नैसर्गिक तंतूचे जे मूळ 3 प्रकार पडतात, सेल्युलोज तंतू त्यालाच वनस्पतीचे तंतू असं म्हटलं जातं, दुसरा म्हणजे प्राणीज तंतू त्यालाच प्रथिनेयुक्त तंतू असं म्हटलं जातं आणि तिसरा तंतू म्हणजे खनिज तंतू आहे. तर ह्या प्रत्येक तंतूचं गुणधर्म जो आहे किंवा रूप जे आहे म्हणजे त्याचं दृश्य स्ट्रक्चर आणि त्याचे प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात किंवा वेगवेगळ्या आहेत. मग आता निसर्गामध्ये किंवा निसर्गातील झाडापासून मिळणारा जो तंतू आहे त्याला आपण वनस्पतीचे तंतू असं म्हणतो, म्हणजे वनस्पतीपासून मिळणारा तंतू म्हणजे वनस्पतीचे तंतू किंवा त्याला सेल्युलोज तंतू देखील म्हणतात. मग आता सेल्युलोज का म्हणतात, कारण की ज्या वनस्पतीपासून आपण हा तंतू बनवतो किंवा ज्या वनस्पतीपासून आपल्याला हा तंतू प्राप्त होतो त्या वनस्पतीमध्ये सेल्युलोज हा घटक त्या ठिकाणी असतो आणि म्हणून याला दोन्ही नावाने संबोधलं जातं, एक तर म्हणजे वनस्पतीचे तंतू किंवा सेल्युलोज तंतू. तर ह्याच्यातला मुख्य घटक जो आहे तो सेल्युलोज असतो. हा तंतू जो आहे म्हणजे वनस्पतीचे तंतू जो आहे तो आपल्याला वनस्पतीच्या किंवा झाडाच्या वेगवेगळ्या भागापासून हा तंतू आपल्याला उपलब्ध होत असतो. जसे की आपण मागच्या लेक्चरमध्ये तंतूचं वर्गीकरण म्हणजे नैसर्गिक तंतूचं वर्गीकरण बघताना आपण बघितलं की झाडाच्या बियापासून, बुंध्यापासून, खोडापासून आपल्याला असे वेगवेगळे तंतू जे आहेत ते मिळतात किंवा त्याची प्राप्ती होते. तर झाडाच्या खोडापासून म्हणजे आपल्याला लिनन, जूट, हेम्प हे तंतू जे आहेत ते आपल्याला मिळतात. तर पानापासून सीसन आणि फळांपासून काठ्या हे जे तंतू आहेत ते आपल्याला मिळत असतात. या तंतूंमध्ये किंवा सुती तंतूंमध्ये सेल्युलोजचे प्रमाण हे सर्वात जास्त म्हणजे 91% असतं, म्हणजे 91% सेल्युलोज जे आहे ते वनस्पतीच्या तंतूंमध्ये आढळून येते आणि त्याच्या खालोखाल म्हणजे त्याच्यापेक्षा कमी लिनन या तंतूमध्ये सेल्युलोजचे प्रमाण जे आहे ते 60% म्हणजे 60% एवढे असते. आणि वनस्पतीच्या तंतूंमध्ये सुती तंतू जो आहे हा विशिष्ट आणि उपयुक्त याच्या उपयुक्ततेच्या गुणधर्मामुळे सर्वात जास्त प्रमाणात उपयोगात आणला जातो आणि म्हणून याचं उत्पादन देखील म्हणजे कॉटनचं किंवा सुती तंतूचं उत्पादन देखील हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. आता नैसर्गिक तंतूंमध्येच दुसरा प्रकार म्हणजे प्राणीज तंतू म्हणजे प्रथिनेयुक्त तंतू. तर या तंतूमध्ये काय असते की प्रथिनांप्रमाणेच हे तंतू असल्यामुळे याला प्रथिनजन्य किंवा प्रथिनेयुक्त तंतू असं देखील याला म्हटलं जातं. या तंतूमध्ये सर्वात जास्त म्हणजे मेंढ्यांच्या केसांचा उपयोग जो आहे तो याच्यामध्ये
लोकर म्हणून जो आहे तो केला जातो। तसेच रेशमी किड्यांच्या स्त्रावापासून रेशमाचा उपयोग जो आहे म्हणजे रेशमी कपड्याचा उपयोग म्हणजे एक तर उनी किंवा लोकरच्या वस्त्रांचा उपयोग किंवा रेशमी वस्त्रांचा उपयोग जो आहे तो हा जास्त प्रमाणात केला जात असतो। आणि हे तंतू जे आहे हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून बनलेले असतात। म्हणजे प्रथिनयुक्त तंतू जो आहे तो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंपासून हे बनलेले असतात। लोकरीशिवाय गंधक देखील या ठिकाणी असते। लोकरीमध्ये गंधक देखील या ठिकाणी असते। उनी तंतू हा उबदार तंतू असतो म्हणून थंड ऋतूमध्ये किंवा थंड प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात या तंतूचा उपयोग जो आहे तो केला जात असतो। मेंढ्यांच्या केसांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर जो आहे तो लोकरीचे तंतू म्हणजे लोकर उत्पादनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मेंढ्यांच्या केसांचा वापर केला जातो। आणि या व्यतिरिक्त उंट, ससा, काश्मीरी गोट जे आहेत ते किंवा लामा या प्राण्यांच्या केसापासून देखील उनी तंतूची निर्मिती ही त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या राज्यामध्ये केली जात असते। तसेच रेशमाच्या किड्याच्या स्त्रावापासून रेशमी तंतू जो आहे तो तंतू या ठिकाणी बनवला जातो। आणि हा तंतू अतिशय हलका, वजनाला खूप हलका आणि चमक त्याच्यावरची शायनिंग जी आहे ती खूप जास्त किंवा रिच अशा स्वरूपाची शाईन जी आहे ती या कपड्यावरती असते। आणि ॲस्बेस्टॉस हा जो तंतू आहे किंवा खनिज तंतू जो आहे हा निसर्गामध्ये आपल्याला मूळ स्वरूपात आढळत असतो। आणि या तंतूचं वैशिष्ट्य म्हणजे हा तंतू कुठल्याही स्वरूपाच्या अग्नीच्या सानिध्यात आल्यानंतर देखील हा तंतू जळत नाही म्हणून याच्यावरती कापड निर्मितीच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून म्हणजे या नैसर्गिक तंतूंवरती वस्त्रतंतू बनवण्यासाठी म्हणजे प्रत्येकच तंतू वस्त्रतंतू नसतो हे तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं। तर या सगळ्या तंतूंना वस्त्रतंतू बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागतं आणि ह्या प्रक्रिया जोपर्यंत याच्यावरती केल्या जात नाही तोपर्यंत वस्त्रतंतू जो आहे तो कापड निर्मितीसाठी उपयोगात आणला जाऊ शकत नाही किंवा त्याचा उपयोग जो आहे तो कापड निर्मितीसाठी होऊ शकत नाही। तर आजच्या या तासिकेमध्ये आपण नैसर्गिक तंतूला सुरुवात केलेली आहे। आज आपण या तासिकेमध्ये इथेच थांबतो आहोत। पुढच्या तासिकेमध्ये याच्या पुढचा भाग आपण घेऊया। तोपर्यंत थँक्यू।